हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो वेब पेज डिझायनिंग विथ HTML नावाचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमधील पहिला जो टॉपिक आहे बेसिक्स ऑफ HTML हा आपण आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय असतं, www आपण जे लिहितो ते काय आहे, किंवा वेबसाईटचे टाइप्स कुठले आहेत, त्यानंतर आपल्याला डायनामिक आणि स्टॅटिक वेबसाईट काय असते ह्याच्याविषयी आज आपल्याला बघायचं. ठीक आहे. तत्पुरती आपल्याला वेब म्हणजे काय बघायचं. ठीक आहे. आता इथं वेब म्हणजे थोडक्यात आपण त्याला www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब असंही म्हणू शकतो. ठीक आहे. बरेच जण म्हणतात की वेब म्हणजे इंटरनेट असंही म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये वेब आणि इंटरनेट ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपण आज बघूया वेबची डेफिनेशन मी इथे दिलेली आहे ती काय आहे. ठीक आहे. वेब इज अ कलेक्शन ऑफ वेबसाइट्स or web pages that are stored in the web server and connected to the local computers through the internet. म्हणजे काय तुम्ही दिलेले बघा, वेब इज अ कलेक्शन ऑफ वेबसाईट. आता वेबसाईट तर तुम्हाला माहितीच आहे. वेबसाईट म्हणजे जे गुगलमध्ये एखादं काहीतरी तुम्ही सर्च केला असाल, एखादं पेज ओपन होईल, ते पेज म्हणजे त्या वेबसाईटचा पार्ट होऊ शकतं. म्हणजे वेबसाईट इज अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस. ठीक आहे. ते कुठं स्टोअर केलेलं असतात तर वेब सर्व्हरला. आता वेब सर्व्हर म्हणजे काय? इट इज अ सिम्पली अ कम्प्युटर सिस्टम विथ सम सर्व्हर सॉफ्टवेअर इज इन्स्टॉल्ड ऑन दॅट. म्हणजे एखादं सर्व्हर सॉफ्टवेअर एखाद्या कम्प्युटर सिस्टमला इन्स्टॉल केलं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? वेब सर्व्हर. and that web server is connected to the local computers through the internet. म्हणजे तो वेब सर्व्हर आपल्या साधं जे आपण कम्प्युटर वापरतो त्याला जर इंटरनेटच्या थ्रू कनेक्ट केला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? इट इज अ वेब. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर ही गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. इट इज अन ॲप्लिकेशन. मग वेब ब्राउझर म्हणजे काय? इट इज अ ॲप्लिकेशन दॅट इज युज्ड टू ॲक्सेस अँड व्ह्यू द वेबसाईट्स. म्हणजे एखादी वेबसाईट जर आपल्याला बघायची असेल किंवा त्यातलं कंटेंट्स जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला वेब ब्राउझर हा एकच पर्याय आहे. म्हणजे विदाउट वेब ब्राउझर वी कॅन नॉट व्ह्यू और ॲक्सेस द वेबसाईट्स. ठीक आहे. एखादी वेबसाईट आपल्याला बघायची असेल तर आपल्याला ब्राउझर हवायच. तर ते ब्राउझरचे एक्झाम्पल कुठले कुठले आहेत? तर ते इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे जे असा एक त्याला आयकॉन आहे तो इथं, म्हणजे काय? मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर. त्यानंतर क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, किंवा ॲपल सफारी, जो ॲपलचे मशीन्स असतील त्यांच्यासाठी कुठला आहे? ॲपल सफारी. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण द प्रायमरी फंक्शन ऑफ द ब्राउझर इज टू रेंडर HTML. द कोड इज यूज टू डिझाईन और मार्कअप द वेब पेजेस. म्हणजे काय? वेब ब्राउझर काय करतं? पहिल्यांदा जो प्रोग्राम असेल, आता एखादा प्रोग्राम किंवा एखादं वेब पेज असेल तर वेब पेज इट इज कन्सिस्टिंग ऑफ युझिंग द कोड HTML प्लस डेटाबेसेस जावास्क्रिप्ट. मग काय करतो तो HTML कोड प्रोसेस करतो. HTML कोड प्रोसेस करतो. मग ते HTML कोड प्रोसेस केल्यानंतर ते HTML मध्ये काहीतरी टेक्स्ट असतील किंवा लिंक्स असतील, रेफरन्सेस असतील. ठीक आहे. ते सर्व काय करतो? तो एकत्रित मॅनिप्युलेट करतो, प्रोसेस करतो आणि तुमच्या त्या वेब ब्राउझरमध्ये तो ओपन करतो. ठीक आहे. हे झालं वेब ब्राउझरचं काम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं वेब सर्व्हर. मी आता थोडक्यात वेब सर्व्हर म्हणजे काय आहे सांगितलेलं आहे. वेब सर्व्हर इज अ कम्प्युटर सिस्टम दॅट होस्ट वेबसाइट्स. वेब सर्व्हर काय असतं? इट इज अ सिम्पली अ कम्प्युटर सिस्टम. एक कम्प्युटर सिस्टम आहे दॅट होस्ट म्हणजे तो काय करतो? तो वेबसाईट पब्लिश करण्याचं काम करतो. इट रन्स अ वेब सर्व्हर सॉफ्टवेअर सच ॲज अपॅचे और मायक्रोसॉफ्ट IIS सर्व्हर. आता इथं अपाचे आणि मायक्रोसॉफ्ट
IIS सर्व्हर ही नावं जी दिलेली आहेत हे काय आहे, तर ही वेब सर्व्हर सॉफ्टवेअरची नावं आहेत. म्हणजे एखाद्या मशीनवरती जर ते ॲपाचे सर्व्हर इन्स्टॉल केला किंवा मायक्रोसॉफ्ट IIS सर्व्हर इन्स्टॉल केला तर ते काय करतात, तर ते आपल्याला वेबसाईट एखादी पब्लिश करण्यासाठी, म्हणजे इंटरनेटवरती लाईव्ह तुमची वेबसाईट देण्यासाठी ते काम करतात. ठीक आहे. त्यानंतर बघूया, एनी कम्प्युटर कॅन बी युज्ड ॲज अ वेब सर्व्हर as long as it is connected to the internet and it has a appropriate software installed. म्हणजे काय, एखादं सिंपल मशीन पण आपण ॲज अ वेब सर्व्हर म्हणून आपण क्रिएट करू शकतो. फक्त त्याला काय, एक इंटरनेट पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला एखादा वेब सर्व्हर सॉफ्टवेअर म्हणजे ॲपाची किंवा IIS इन्स्टॉल करायला हवं. ठीक आहे. द मेन सर्व्हर जॉब, म्हणजे त्या सर्व्हरचा मेन जॉब काय आहे, टू डिस्प्ले द वेबसाईट कंटेंट थ्रू स्टोरिंग, प्रोसेसिंग अँड डिलिव्हरिंग द वेब पेजेस टू द युजर. म्हणजे एखाद्या युजरला ते वेब पेज काय करतो, तो स्टोअर करून घेतो वेब सर्व्हरवरती, तो प्रोसेस करायची आणि युजरच्या परमिशन किंवा युजरच्या रिक्वेस्टनुसार त्याला ती वेब पेजेस काय करावं लागतं, डिलिव्हर करावं लागतं, म्हणजे ते द्यावं लागतं. म्हणजे समजा आपण गुगलच्या सर्व्हरला म्हणजे किंवा गुगल या सर्च आपण टाकलं, एखादी कंटेंट काहीतरी टाकला, तर तो काय झाला, आपला रिक्वेस्ट आली. मग ती रिक्वेस्ट आपण गुगलच्या सर्व्हरला देतो आणि त्या गुगलच्या सर्व्हरवरून जे काही आपण सर्च केलेलं किंवा करणार आहोत त्याच्याविषयी तो वेब पेजेस आपल्याला डिलिव्हर करतो. ठीक आहे. आता वेब सर्व्हरमध्ये HTTP प्रोटोकॉल वापरला जातो. आता HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल किंवा HTTPS हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर्ड. म्हणजे काय, एखादं वेब पेज किंवा HTMLचा कोड तो प्रोसेस करून त्याच्या रिलेटेड जे वेब पेज असेल तर तो आपल्याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे SMTP असेल, FTP असेल, हे पण अदर प्रोटोकॉल पण इथं वेब सर्व्हरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ साईट्स. म्हणजे काय, इथं वेगवेगळ्या टाईपचे वेबसाईट्स आपण बनवलेले आहेत किंवा बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्याविषयी आज आपल्याला बघायचं आहे. आता पहिलं जे आहे ते मॅगझिन वेबसाईट. आता मॅगझिन वेबसाईट म्हणजे काय असते, आता तुम्हाला एक साधी गोष्ट, म्हणजे मॅगझिन म्हणजे काय, मॅगझिन मध्ये काय असतात, आर्टिकल असतात, फोटोज असतात, ऍड्स असतात, व्हिडिओज, म्हणजे जे व्हिडिओ मॅगझिन असेल त्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे असतात. मग त्याची इन्फॉर्मेशन एकतरी ती एज्युकेशनल असेल किंवा एखादी वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन त्यात अवेलेबल असतात. म्हणजे काय, तर ती वेबसाईट जर आपण मॅगझिन टाईप वेबसाईट जर बनवली तर त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत, वेगवेगळे आर्टिकल्स असतील, व्हिडिओज असतील, फोटोज असतील. ठीक आहे. म्हणजे ती मॅगझिन टाईप वेबसाईट ही एखाद्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असेल किंवा युनिव्हर्सिटीच्या रिलेटेड असेल. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट ई कॉमर्स वेबसाईट. आता ई कॉमर्स वेबसाईट ही सर्वांना माहितीच आहे. ई कॉमर्स वेबसाईटचं एक्झाम्पल ॲमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे. ह्या काय करतात, तर ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन. म्हणजे काय, थोडक्यात आपण घरी बसून ही कुठलंही शॉपिंग ऑनलाईन करू शकतो, त्याच्यासाठी ई कॉमर्स वेबसाईट दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्लॉग आहेत. आता ब्लॉग म्हणजे काय, हे सर्वांना फक्त ऐकून माहिती आहे की ब्लॉग. तर ब्लॉग म्हणजे काय, रेग्युलरली तुमचं जे तुमच्या नावावरचे जे अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये आर्टिकल्स असतील, फोटो किंवा व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता जगासमोर. ठीक आहे. इट इज नथिंग बट लाईक अ मॅगझिन्स. म्हणजे मॅगझिन सारखंच हे काम करतं. पण आता सध्याच्या काळात ब्लॉग्स हे खूप वापरतात. ते कशासाठी, तर एखाद्या बिझनेस ब्रँडिंग करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ती पोर्टफोलिओ वेबसाईट. आता पोर्टफोलिओ वेबसाईट म्हणजे काय, ही वेबसाईट शक्यतो जे आर्टिस्ट म्हणजे कलाकार असतील किंवा रायटर्स असतील, डिझायनर्स असतील किंवा फिल्म मेकर्स असतील, म्हणजे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसाठी ही पोर्टफोलिओ वेबसाईट क्रिएट केली जाते. म्हणजे त्यांचं स्वतःचं जे शोकास असेल किंवा शोकेस असेल, म्हणजे काय, स्वतःचं जे काम काही असेल
तर ते वैयक्तिक काम डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला आपण काय वापरतात, पोर्टफोलिओ वेबसाईट वापरतात. ठीक आहे. त्यानंतर आहेत सोशल मीडिया वेबसाईट. आता तुम्हाला माहितीच आहे की जगामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख बिलियन लोक हे काय वापरतात, वेगवेगळे सोशल मीडिया वापरतात. आता हे सोशल मीडियाचं एक्झाम्पल म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, स्नॅपचॅट आहे. हे सगळे ॲप्स आपण वापरतो, पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्यासाठी वेबसाईट पण अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एक बघूया आपण, डिरेक्टरी अँड कॉन्टॅक्ट पेजेस. ठीक आहे. समजा एखादी ह्या टाईप म्हणजे एखाद्या वेबसाईटवरती फक्त डिरेक्टरी किंवा एखादी कॉन्टॅक्ट लिस्ट अवेलेबल असते. म्हणजे ही वेबसाईट फक्त एखाद्या वैयक्तिक ऑर्गनायझेशनसाठी वापरली जाते. म्हणजे काय, जेणेकरून एखाद्या बिझनेस रिलेटेड किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन रिलेटेड सर्व जी इन्फॉर्मेशन हवी असेल ती एखाद्या म्हणजे एका वेगळ्या वेबसाईटवरती स्टोअर केली जाते. आता एक्झाम्पल म्हणून मी इथे एक दिलेलं आहे बघा, अँड असोसिएशन ऑफ लोकल डेंटिस्ट इन सिटी माइट लिस्ट इच मेंबर. म्हणजे काय, तर एखाद्या सिटीमध्ये जेवढे लोकलचे डेंटिस्ट म्हणजे दाताचे डॉक्टर असतील अवेलेबल, तेवढ्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि म्हणजे त्यांची अदर इन्फॉर्मेशन किंवा कुठल्या एरियात ते राहतात वगैरे किंवा त्यांचं हॉस्पिटल कुठल्या एरियात आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटवरती दिलेली असते. ती कुठल्या टाईपची असेल तर डिरेक्टरी ऑर द कॉन्टॅक्ट पेजेस वेबसाईट. ठीक आहे. असे वेगवेगळे अजून भरपूर टाईप्स इथे दिलेले आहेत, पण त्यापैकीच मी 5 ते 6 वेगवेगळे मी टाईप्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं स्टॅटिक वर्सेस डायनामिक वेबसाईट. आता स्टॅटिक आणि डायनामिक वेबसाईट काय असते, तर स्टॅटिक वेबसाईट, आता मी लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं की स्टॅटिक आणि डायनामिक हे 2 मेन टाईप्स आहेत. म्हणजे एखादा वेब पेज स्टॅटिक असेल किंवा डायनामिक असेल हे कसं ओळखायचं त्याविषयी मी सांगितलेलं. ठीक आहे. मग आज आपण एक थोडक्यात 5 ते 6 वेगवेगळे डिफरन्स आज बघणार आहोत आपण. आता स्टॅटिक वेबसाईट, पहिला पॉईंट बघा, कंटेंट ऑफ द वेब पेज कॅन नॉट बी चेंज ॲट रन टाईम. म्हणजे काय, समजा आपण एखादी स्टॅटिक वेबसाईट घेतलेली आहे आणि ती रन करत आहे, तर ती रन करताना त्या कंटेंट त्या वेबसाईटचे हे चेंज होत नाहीत ॲटोमॅटिक. म्हणजे कोडमध्ये जर आपण चेंज केला तरच तो चेंज होतो, तर त्याला काय म्हणतात, स्टॅटिक वेबसाईट. तर इथं डायनामिक वेबसाईटमध्ये काय दिले बघा, कंटेंट ऑफ द वेब पेजेस कॅन बी चेंज्ड. म्हणजे वेब पेजचे कंटेंट रन टाईमला चेंज होऊ शकतात. कसं काय, कारण डायनामिक वेबसाईटमध्ये काय अवेलेबल असतो, तर डेटाबेस. मग डेटाबेसमध्ये काहीतरी चेंजेस झाले तर त्याचे चेंजेस आपल्याला इथं वेबसाईटला ॲटोमॅटिक दिसतात रन टाईमला. ठीक आहे. त्यानंतर बघा, नो इंटरेक्शन विथ डेटाबेस पॉसिबल. म्हणजे थोडक्यात काय, स्टॅटिक वेबसाईटमध्ये डेटाबेस अवेलेबल नसतो. डायनामिक वेबसाईटमध्ये डेटाबेस असू शकतो किंवा आहे. स्टॅटिक वेबसाईट, it is a faster to load as compared to dynamic, and dynamic is slower than static website. आता स्टॅटिक वेबसाईट फास्टर का असते, कारण ह्याच्यामध्ये डेटाबेस वगैरे काय म्हणजे सिस्टम नसते, त्यामुळं डेटाबेस लोड होणार, त्यानंतर तो प्रोसेस होणार आणि त्यानंतर एक्झिक्यूट होणार, अशी काही प्रोसेस स्टॅटिकमध्ये नसते. फक्त ओनली कोड रन केला की डायरेक्ट आउटपुट येतं. त्यामुळे स्टॅटिक वेबसाईट ही फास्टर असते. डायनामिक वेबसाईटमध्ये काय असतं, डेटाबेस अवेलेबल असतो. डेटाबेसमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर डायनामिक वेबसाईट रन व्हायला पण वेळ लागतो. ठीक आहे. चिपर डेव्हलपमेंट कॉस्ट, स्टॅटिक वेबसाईटला चिपर डेव्हलपमेंट कॉस्ट, कारण का याच्यामध्ये कुठलेही डेटाबेस वगैरे वापरत नाही, कारण डेटाबेसचंच कॉस्टिंग इथे जास्त आहे. डायनामिक वेबसाईटमध्ये मोर डेव्हलपमेंट कॉस्ट, म्हणजे इथं डेटाबेस वगैरे अवेलेबल असतो. त्याचप्रमाणे जावा स्क्रिप्टिंग असेल किंवा सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग असेल, हे सगळं वापरावं लागतं.
स्टॅटिक वेबसाईटमध्ये फक्त CSS आणि HTML बऱ्यापैकी वापरलं जातं. ठीक आहे. डायनामिक वेबसाईटमध्ये HTML तर वापरलं जातं, त्याचप्रमाणे PHP सारख्या जे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत त्या इथं वापरावे लागतात, किंवा अँग्युलर JS वगैरे किंवा Node.js ह्या वेगवेगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत जावा स्क्रिप्टिंगच्या, ह्या वापरावे लागतात. ठीक आहे. स्टार्टिंगमध्ये सेम कंटेंट इन डिलिव्हर्ड एव्हरी टाइम, म्हणजे जो कंटेंट आपण कोडिंग थ्रू दिलेला आहे तोच कंटेंट प्रत्येक वेळेला लोड केला जातो. डायनामिक वेबसाईटमध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा पेज तुम्ही रन कराल ते प्रत्येक वेळेला चेंज होत जातं, कारण का डेटाबेसमध्ये चेंज असेल तर इथंही चेंज होतं. ठीक आहे. एक थोडक्यात डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मी दिलेलं आहे स्टॅटिक वेबसाईटचं आणि डायनामिकचं. आता तुम्ही बघू शकता स्टॅटिक वेबसाईटमध्ये सर्व्हर आहे किंवा तुमचं ब्राउझर आहे, क्लायंट ब्राउझर आहे. म्हणजे सर्व्हरमध्ये जे आपण काहीतरी स्टोअर करणारा पेजेस ते डायरेक्टली तुमच्या क्लायंटच्या ब्राउझरला ती वेबसाईट दिसेल म्हणजे विथ रिक्वेस्टिंग, म्हणजे रिक्वेस्ट केल्यानंतर सर्व्हरच्या थ्रू वेब पेजेस ते आपल्याला डायरेक्टली डिस्प्ले होतील. ठीक आहे. डायनामिकमध्ये बघा सर्व्हरकडून ते डेटाबेसला रिक्वेस्ट जाते, डेटाबेसमधील जो कंटेंट असेल तो डायरेक्टली तुमच्या क्लायंट ब्राउझरला दिला जाईल. म्हणजे थोडक्यात इथं सर्व्हर, डेटाबेस आणि क्लायंट असं हे डायनामिक वेबसाईटचं स्ट्रक्चर आहे. म्हणून काय होतं, प्रोसेस करण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे डायनामिक वेबसाईट जे असतील ते आपल्याला इथं त्याची जो स्पीड असेल तो स्लोअर आहे ॲज कम्पेअर्ड टू स्टॅटिक वेबसाईट. ठीक आहे. हे झालं थोडक्यात स्टॅटिक वर्सेस डायनामिक वेब पेजेस किंवा वेबसाईट्स. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज इथंच थांबूया. थँक्यू.